महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा एकदा उद्घाटन हे होत आहे। याआधी अमित खडसेंनी जेव्हा उद्घाटन केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली होती। नेमकं कसं पाहता याकडे आता? मला आहे ना एक लहानपणी पुस्तकात वाचलेली गोष्ट आठवते या सगळ्या गोष्टींवरनं। एकदा अकबर बादशाह आणि बिरबल हे समोरासमोर बसलेले, अकबर अत्तर लावत होता। तर अकबराच्या अत्तराच्या बाटलीतनं एक बूंद गालीच्यावर पडली, ती अकबराने असं बोट घेऊन उचलली। तर बिरबल हसायला लागला की एवढा मोठा बादशाह, एवढा मोठा जहापना, आणि एक बूंद अत्तर खाली पडली तर ती त्यांनी बोटाने उचलून घेतली, म्हणून बिरबल हसायला लागला। अकबराला हर्ट झालं। अकबराने दुसऱ्या दिवशी एक हौद भरून अत्तर त्याच्यामध्ये टाकलं आणि सगळ्या लोकांना राज्यातल्या बोलवलं की तुम्ही ते आंघोळ करा। आणि मग त्यांनी बिरबलला विचारलं की बिरबल कैसा रहा? तेव्हा बिरबलाने त्याला उत्तर दिलं, बूंद से गई सो हौद से नहीं आती। आता राज्य सरकारने कितीही उद्घाटन केली, किती मोठा कार्यक्रम केला, कितीही तरी प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी जनतेला कळलेलं आहे की यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठलंही प्रेम नाही, कुठलाही आदर नाही। हे फक्त शिवाजी महाराजांचं नाव स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी वापरतायत। त्यामुळे आजच्या उद्घाटन करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन, त्यांना समजेल अशा भाषेत सांगेन, बिरबलाच्या वाक्यात सांगेन, बूंद से गई सो हौद से नहीं आती। भाजप शिवसेनेतील वादानंतर वारंवार शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, अमित शहा सोबत मन की बात करतात। लाचारी वाटते काही? मला असं वाटतं, हा तर मी काल पण सांगितलं, हा दोन त्या पक्षांमधला विषय आहे। त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं, एकमेकांचा राग करावा, एकमेकांचे वाभाडे काढावेत, हे सगळं जनता बघतेय आणि जनता काय तो निर्णय घेईल दोघांबद्दल, तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे। राज्य सरकारनं एक GR काढलेला आहे की लोकप्रतिनिधी, विशेषतः त्याच्यामध्ये फक्त खासदार आणि आमदार यांचाच उल्लेख आहे की लोकप्रतिनिधींशी जे अधिकारी आहेत त्यांनी उभं राहून त्यांच्याशी व्यवस्थितपणे त्यांचा सन्मान करावा, त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलताना त्यांच्याशी चांगलं बोलावं। पण यामध्ये नगरसेवक असतील किंवा जे दुसरे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा मात्र उल्लेख नाही, कारण ते या जे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असतात त्यांचं जास्तीत जास्त लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी हे मला असं वाटतं जबरदस्तीने मान मिळवता येत नाही, तो लोकांच्या मनात तयार व्हावा लागतो। जर अशा परिस्थितीचा GR काढावा लागत असेल खासदार आणि आमदारांबद्दल, तर त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत हे दिसतं। आता आम्ही काय आमदार नाही, खासदार नाही, पण आमच्याशी चांगले बोलतात अधिकारी। सध्याची राजगुरू नगर परिषद परत एकदा चर्चेत आली आहे। सध्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये नगरसेवक पदासाठी लिलाव झाल्याची प्राथमिक माहिती आहे, कन्फर्म होत नाही, पुष्टी नाहीये। मला असं वाटतं ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालायला आहे। एका नगराध्यक्ष पदासाठी एका बाईला, एका महिलेला 50 लोकांचं पोलीस संरक्षण घेऊन फॉर्म भरावा लागतो। निवडणूक आयोग तिचा फॉर्म बाद करते आणि तिकडचा माणूस हे अभिमानाने सांगतो की माझ्या समोर कोणी उभे नाही। मला असं वाटतं अशा पद्धतीची लोकशाही ही महाराष्ट्राला अपेक्षित नाही। हे पहिले उत्तर प्रदेश, बिहारमध्ये व्हायचं, ते महाराष्ट्रात होतंय। महाराष्ट्राची सामाजिक स्थिती, सामाजिक व्यवस्था, सामाजिक स्वास्थ्य हे ढासळत चाललंय, हे याचं लक्षण आहे।